नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। सावित्री फोरम तर्फे घोडे रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नाशिक येथील डॉक्टर प्राध्यापक सिंधू काकडे यांना आदिवासी मुली, अंध मुली यांच्यासाठी करीत असलेल्या कार्याबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ राजेश माळी यांच्या हस्ते सावित्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। 5,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते। यंदा पुरस्काराचे 4थे वर्ष होते। याच कार्यक्रमात सावित्री फोरम तर्फे दरवर्षी विद्यानिधी योजनेअंतर्गत 95 विद्यार्थिनींना एकूण सुमारे 2 लाख रुपयांची शैक्षणिक मदत देण्यात आली। यावेळी सावित्री फोरमच्या अध्यक्षा मोनाली कोत्रे, सचिव संयोगिता पुदळे, खजिनदार अनिता ढोले पाटील, दीपाली पांढरे, अश्विनी बोरुडे आणि सर्व सभासद उपस्थित होते। आपल्या प्रास्ताविकात सचिव संयोगिता पुदळे यांनी सावित्री फोरम तर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। फोरम तर्फे 2015 पासून दरवर्षी सरासरी 80 ते 100 मुलींना सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांची आर्थिक मदत केल्याचे नमूद केले। आपल्या भाषणात प्राध्यापक सिंधू काकडे यांनी परिस्थितीची तमा न बाळगता शिक्षण घेऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा मोलाचा सल्ला उपस्थित विद्यार्थिनींना दिला। तर प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक होण्यास प्रवृत्त करावे असे मत शास्त्रज्ञ राजेश माळी यांनी व्यक्त केले। आभार प्रदर्शन शैलजा माळी यांनी केले। मी संयोगिता कुदळे, सावित्री फोरमची सचिव आहे। आज आमचा विद्यानिधी हा कार्यक्रम झाला। हा कार्यक्रम आम्ही 2015 पासून करतो आहोत। आम्ही साधारण 80 ते 100 मुलींना ज्या शैक्षणिक याच्यामध्ये पुढे जाऊ इच्छितात पण काही आर्थिक अडचणींमुळे त्या शिक्षण घेऊ शकत नाही, अशांना आम्ही शाळेची फी देतो मदत म्हणून। आणि त्याचबरोबर आम्ही गेली 4 वर्षांपासून सावित्री पुरस्कार सुरू केलेला आहे, जो यावर्षीचं आमचं 4थं वर्ष होतं। यावर्षी प्राध्यापक सिंधुताई काकडे यांना आम्ही हा पुरस्कार दिलेला आहे। आज नेमकं काय कुठल्या विद्यार्थ्यांनी आले होते आणि काय पुढचं भविष्यातलं प्लॅनिंग आहे तुमचं? पुण्याच्या परिसरातल्या 4 शाळांमधल्या जवळजवळ 95 ते 97 विद्यार्थिनींना यावर्षी आम्ही दिला आहे। पुढे भविष्यामध्ये आमचं हेच राहील की अजून जास्तीत जास्त मुलींपर्यंत आम्ही पोहोचू आणि त्यांना शिक्षणासाठी पुढे नेण्यास आम्ही हात सावित्री फोरमचा नेमका उद्देश आहे? पुढे राबवणार आहे तुमचं काय फोरमचा? आमच्या सावित्री फोरमच्या माध्यमातून आम्ही अनेक व्याख्यानं घेत असतो, अनेक सेमिनार घेत असतो किंवा आम्ही अनेक कार्यशाळा घेत असतो। तर त्याच्या माध्यमातून आम्ही ज्या समाजातल्या बाहेर पडू शकत नाही अशा मुलींसाठी, बायकांसाठी सुद्धा काही कार्यक्रम घेतो। वृद्धाश्रमांना भेटी देतो। रक्तदान करणे हा सगळ्यात मोठा दान आहे, तर आम्ही ते ब्लड डोनेशन कॅम्प पण दरवर्षी घेत असतो। असे अनेक नानाविध आम्ही कार्यक्रम घेत असतो। मी हर्षा पिसाळ, लक्ष्मणराव आपटे प्रशालेमध्ये मी शिक्षिका आहे। सावित्री फोरम या नावाबद्दलचं मला खूप प्रचंड एक प्रकारची ओढ अशी आहे की मला 2023 साली सावित्रीमाई राज्य गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला। माझं कर्तव्य आहे की समाजातील प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे, याच्यासाठी मला कार्य करायचं आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी सावित्री फोरममध्ये ह्या सगळ्या महिला एकत्र येत आहेत आणि मुलींच्या शिक्षणासाठी जी त्यांची धडपड चालली आहे, समाजातूनच त्यांना बळ देणारे अनेक असे हात आहेत मदतीचे की जे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपयोगी ठरत आहेत। सावित्री फोरमतर्फे आमच्या प्रशालेतील विद्यार्थिनींना जी स्कॉलरशिप मिळते आणि त्यामुळे त्यांना शिकण्याची प्रेरणा मिळते। आज इथे कार्यक्रमात आलेली प्रत्येक मुलगी ही स्वतः एक अशा प्रकारे प्रेरित झालेली आहे की मलाही या सर्व महिलांसारखं खूप चांगलं शिकून मोठं व्हायचं आहे। मी असं म्हणेल की एक स्त्री शिकली की कुटुंब शिकतं असं म्हणतात, परंतु मला तर असं वाटतं की स्त्री ही सृजनशील आहे आणि जेव्हा एका स्त्रीला शिकवलं जातं तेव्हा तो समाजच पुढे येणार आहे। त्यामुळे आपला विकास हा आपल्या या ज्या महिला आहेत की ज्या शिक्षणामध्ये मुली मागे पडत असतील तर त्यांना आपल्याला पुढे आणायचं आहे। त्यामुळे सावित्री फोरमसारख्या या फोरमला आपण सर्वांनी मिळून सहकार्य करायचं आहे। मी तर नक्कीच या आजच्या या कार्यक्रमातून प्रेरित झालेली आहे आणि माझंही यापुढे सहकार्य असेल। धन्यवाद। रामदास माळी, रिटायर्ड डेप्युटी डायरेक्टर जनरल इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट।
मी सध्या काही प्रोजेक्ट्सवरती माझं काम चालू आहे. सावित्री फोरमने मला निमंत्रण दिलं की मला प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित राहायचं आहे. त्यानुसार मी आज इथे आलेलो आहे आणि मला खूप आनंद झाला. ते म्हणतात ना, आनंदाच्या डोही आनंद तरंग, असे तरंग मला आज जाणवण्यासारखे मग ते भासले मला. खूप सुंदर प्रोग्राम, खूप सुंदर ऑर्गनायझेशन आणि जो उपक्रम ते राबवत आहेत, जो उपक्रम ते हे करत आहेत, हा मुलींच्या भवितव्यासाठी फार मोठं हे वरदान ठरणार आहे. जसं सांगितलं त्याप्रमाणे ह्या पुढच्या काळांमध्ये हा फक्त पुणे सिटीपुरता मर्यादित न राहता तो अजून 10-12 लोकेशन्सना कमीत कमी हा कार्यक्रम पुढे न्यावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावे सावित्री फोरम याने, अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. सावित्री फोरमची उपाध्यक्षा या नात्याने मी सांगते की गेली 10 वर्षाहून अधिक वेळ आम्ही विद्यानिधी योजना हा कार्यक्रम राबवत आहोत आणि गेली 4 वर्ष सावित्री पुरस्कार आम्ही देतो आहोत. ज्या स्त्रीने सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे नेला आहे अशा स्त्रियांना आम्ही हा सन्मान देतो आहोत सावित्रीच्याच नावाने. तर आणि हा कार्यक्रम जेव्हा आम्ही वर्षातून एकदाच करतो, पण आम्हाला वर्षभरासाठी पुढचं काम करण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळते. आम्हाला सावित्री पुरस्कारार्थी जे आहेत त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळते आणि आमचं हे जे कार्य आहे जे आम्ही अत्यंत मनापासून करतो आहे ते असंच पुढे जावं आणि आमच्या सावित्री फोरमची भरारी अगदी आकाशापर्यंत जावं अशी मी आशा व्यक्त करते. धन्यवाद.